हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुम्हाला सपोर्ट करा आणि आता गेमिंग चॅनल खोललेला आहे. तर आता आपण आहे ना, फ्री फायरचं गेमिंग चॅनल आहे आपला. तर आपण आता खेळूया. आता ही आपली फ्री फायर खोललेली आहे. तर मला सपोर्ट करा ना. का माहिती आहे का, काही लोक असतात सबस्क्राईब नाही करत आणि सबस्क्राईब नाही करत तसेच निघून जातात, व्हिडिओ बघतात. म्हणून मला सपोर्टची जाम गरज आहे. तुम्ही मला सपोर्ट कराल ना? हां, कराल ना? सांगा सांगा, कराल ना सपोर्ट? आता आपली जी म्हणजे मी या आय डी तिसरी वेळ माझी उघडायची त्या फोनचा मी फ्रेंड माझा ओल्डचं टॅग किती 10 ओल्ड आहे. त्या फोनमध्ये मी रिपेअरमध्ये ही किती 1 महिन्याला ही आय डी बनवलेला, मग तो टॅग भेटला आहे नाही भेटला. मला सपोर्ट करा तुम्ही, म्हणजेच हां प्लीज सपोर्टची जाम गरज आहे. मी फक्त नाही घेऊ शकतो. काय रिकॉर्डर नागड आहे तर म्हणजे कानात का ताई आपली आय डी लॉग इन होत असताना आपली आय डी लॉग इन झाली आहे. काहीतरी ॲग्रीबल 1 2 3 हॅलो, हां बोलतोय. काय झालं? कृष्णा, कुणाचा फोन आहे? आम्ही सगळ्या सासूबाई वेळाच्या भर काच लावून आत्महत्या केली. आपण जे त्यांचं लग्न लावून दिलं नाही ना, ते पुन्हा जोडून सोडवले. लोकांची नजर येते आणि मग सौमित्र भोजने ऋषिकेश चिडचिड करते. हे आता नको ऐश्वर्या बास. म्हणून म्हटलं त्या दोघांचे तसे एकमेकांवर प्रेम आहे. उद्या करून वगैरे जाऊन लग्न केलं तर काय करायचं आपण? त्यापेक्षा आपल्या डोळ्यात देखत त्यांचं लग्न लावून देऊया. हे बघा, तुला जास्त त्रास करून घेऊ नकोस. मी करते ते योग्यच करतो यावर विश्वास ठेव. असं म्हणणार आहे की प्लीज एक मोठा नीट विचार कर. पण मला आता डाऊट आहे की हा सगळा त्या दोघांचा प्लॅन आहे. अशोक, काय बोलते सगळं? प्लॅन नाही. ठीक आहे, मान्य. तुझ्याप्रमाणे आपण विचार केला तर त्या दोघांचा हा प्लॅन असेलही. आपण त्या दोघांचं लग्न लावून देतो ऐश्वर्या. त्या दोघांचं लग्न झालं तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काय विचारतेस तू? राहुल आणि शर्वरीचं लग्न लावून देणं म्हणजे चोरांच्या हातात तिजोरीची चावी देण्यासारखं. आणि प्लीज समज काय मिळणार आहे ते? चांगलं मिळून जाऊन काय मिळणार आहे? आपलं नशीब घेऊन जाणार आहे का? तू नको एवढा विचार करूस. ठीक आहे, शर्वरी वंशाने राहुल तुला उदे. तू आईंचा तरी विचार कर. त्या वंशांच्या बाबतीत किती सेन्सिटिव्ह झालाच माहिती आहे ना तुला. वंशांकडे बघून तुम्ही खूप वाईट वाटतं. आपली मुलगी आयुष्यभर एकटी तर राहणार नाही याची भीती आहे त्यांच्या मनात. ऐश्वर्या, आईला शर्वरी वंशांची काळजी येते. आईच्या सुखासाठी आपण हे काम उचलायला काय नव्हतं ते मला सांग. जानकी, मला सगळं मान्य आहे. काय झालं? नाही म्हणजे तू आईशी बोलायला चालली होतीस ना? हो ऋषिकेश, मी जातच होते पण ऐश्वर्या मला अडवलं. तुझं काहीतरी म्हणणं. काय म्हणणं? ऋषिकेश, आता मला माहिती आहे तुम्हाला माझं म्हणणं पटलं नाही, पण तरी सुद्धा मी बोलते. असं समजा की मी आपल्या घराच्या भल्यासाठी बोलते. तो राहुल की मला बरोबर वाटत नाही. म्हणजे
परीक्षा घ्यायला काय हरकत आहे? माझं असं मत आहे की तुला इथे फक्त पैशांसाठी आलाय. म्हणजे एकदा का आपण शर्वरी आणि राहुलचं लग्न लावून दिलं आणि तू पैसे घेऊन मिळाला तरी शर्वरीला धोका दिला तर मग आपण काय करणार होतो? ठीक आहे, तुला डाऊट आहे म्हणून आपण लग्न आणि राहुलची परीक्षा घेऊन बघायला हरकत नाही. त्यासाठी माझ्याकडे प्लॅन आहे. ठीक आहे, मग आपण सगळं तुझ्या प्लॅन प्रमाणे करूया. ओके. राहुलला पैसा हवाय की शर्वरी हे आपल्याला नक्कीच मिळेल. शरूचा मेसेज. शरू घरातल्या घरात मेसेज का बोलते? जानकी वहिनीने सांगितलं की नका म्हणून मेसेजवर बोलतेस. हो गाईस, पप्पाचं बोललोय नाही कारण की सगळं लॉग इन करत होतो म्हणून बोललो नाही. आता माझा गेम प्ले दाखवतो नाही केलेलं असं सेटिंग लागलेली म्हणजे गेमिंग चॅनल अपलोड करायचं आहे. ऑफिस सेटिंग्स असं हॅकर समजतील बॉय हॅकर समजून एक त्यांचा ऑफलाईन गेला. काय रे नोबडी क्लिअर तुझी वाट बघते. शर्वरी, अगं काय झालं अचानक तुला?